सियावर रामचंद्र की जय. रामचंद्रांना राजसूय यज्ञाचा विचार सोडून द्यावा लागला आणि त्यानंतर अश्वमेध यज्ञाचा विचार केला. अश्वमेध यज्ञाच्या वेळेला सुद्धा अनेक कथा रामचंद्रांनी लक्ष्मणांनी रामचंद्राला सांगितल्यात. या सगळ्या कथा सांगत मी काळापव्यय करणार नाही, कारण ती इलाराजाची कथा, मग त्याला कसं काही काळ पुरुषत्व काही काळ स्त्रीत्व मिळालं होतं, मग त्यानं कसा अश्वमेध यज्ञ केला, ह्या सगळ्या त्या कथा पुढे खूप पुढे लांबत जातील. पण रामचंद्रांनी अश्वमेध यज्ञाची तयारी केली आहे आणि सगळीकडे सांगितलंय की देशोदेशीच्या विद्वानांना या अश्वमेध यज्ञासाठी बोलावून घ्या. आता या सगळ्या कथेमध्ये वाल्मिकी रामायणामध्ये एक कथा नाही, मला त्याचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. अश्वमेध यज्ञाला घोडा बोलवलाय, हे सगळं बोलवलंय, अश्वमेध यज्ञ सुरू झालाय, देशोदेशीचे विद्वान आलेत, हे सगळं सुरू झालंय. अश्वमेधाचा अश्व निघालाय आणि कुणाचीही अडकाठी नाहीये, कोणात हिंमत आहे प्रत्यक्ष जगन्नियंत्याच्या अश्वमेध यज्ञाचा अश्व अडवावा आणि आपलं मृत्यू ओढवून घ्यावा? कोण सांगितलंय? राम यायचं लांबच राहिलो, भरत शत्रुघ्न हनुमान हेच सगळं करतील. आता या सगळ्या कथांच्या मध्ये एक कथा आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत, आणि ती कथा कोणती? अश्वमेध यज्ञाचा अश्व विनासायास विना अडथळा प्रवास करत करत निघाला. तो वाल्मिकींच्या आश्रम ज्या वनामध्ये आहे त्या वनामध्ये आला. आता या वनात आल्यावर तिथे दोन बालकांनी हा अश्वमेधाचा अश्व अडवला. अडवल्यानंतर त्या अश्वासोबतच्या सैनिकांना पराभूत केलं. मग भरताला पराभूत व्हावं लागलं. सुग्रीव हनुमान आले, हनुमानाने स्वतःला बंदिस्त करून घेतलं. लक्ष्मण आले, लक्ष्मणाचा पराभव झाला, दोघांमध्ये युद्ध झालं. रामचंद्र आले, रामचंद्रांनी या बालकांना प्रेम वाटून सुद्धा माफ करायचा प्रयत्न केला, पण ते म्हणाले माफ बीप करू नका, आमच्याशी युद्ध करा. रामचंद्रांनी बाण काढला आणि वाल्मिकी आले, म्हणाले असं नका करू. ते म्हणाले राजा देवाचं रूप असतो, राजाचं ऐकलं पाहिजे. दोघांनी रामचंद्रांना नमस्कार केला. रामचंद्र दोघांना घेऊन आपल्या यज्ञस्थळी आले आणि यज्ञस्थळी आल्यावर त्यांनी त्या कथेचं गायन केलं. हे कोण आहेत विचारलं आणि मग सांगितलं हे लवकुश तुमचे पुत्र आहेत म्हणून. अशी कथा आपण नियमित ऐकत आलेलो आहोत. उत्तरकांडात ही कथा नाही. म्हणजे असं अश्वमेधाचा अश्व फिरत गेला आणि त्याला अडवलं, मग युद्ध झालं, मग ओळख झाली, असं अजिबात उत्तरकांडात वाल्मिकींनी लिहिलंच नाही, पण उत्तरकांडाच्या लिहिणाऱ्यांनी हे लिहिलेलं नाही. आता खरी गंमत आहे. रामचंद्रांचा अश्वमेध यज्ञ सुरू असताना या यज्ञस्थळी आमंत्रित ऋषीपैकी वाल्मिकी तिथे आलेत आणि वाल्मिकी आल्यानंतर वाल्मिकींनी आपल्यासोबत कुशलवाला घेऊन आलेत. ही कथा काय सांगते हो? काय सांगते? आपण ज्या गोष्टी वारंवार ऐकत आलेलो आहोत त्या नसेल आणि तसं घडलं नसेल तर आपल्याला काही वेगळा संदेश मिळतो की नाही? वेगळा विचार आपल्या मनामध्ये येतो की नाही? मी पहिल्या भागापासून सांगतोय की रामचंद्रांच्या राज्य सुरू झाल्यानंतर माता सीतेला डोहाळे लागले की मला वनात जायचं आहे आणि आपली मुलं तिथे वाढतायत असं मला वाटतंय. रामचंद्रांनी उद्याच तुला पाठवतो असं सांगितलं. लक्ष्मणासोबत सीतेला पाठवून दिलं वनात राहण्यासाठी. एवढंच नव्हे तर शत्रुघ्नाला मथुरेत जाता भेट घ्यायला सांगितली, येता भेट घ्यायला सांगितली. पुन्हा आपण सांगितलं माहीतच नव्हतं शत्रुघ्नाला की असं काय घडलंय म्हणून. या सगळ्या संपर्काचे सूत्र बघितल्यावर मध्येच ती एक कथा, रामचंद्र आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेत. मित्रानं सांगितलं सीतेचं चरित्र खराब आहे, अशी लोकात चर्चा आहे. राम म्हणले लोकात चर्चा आहे का, मग खराबच असेल. लक्ष्मणा इकडे ये, हिला नेऊन सोड. असं झालं असेल अशी शक्यता वाटते. बरं, एक कथा जी वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांडात लिहिली आहे
ती कथा अन्य ठिकाणी सगळ्या ठिकाणी सारखी आढळत नाही. कुठे गुप्तहेराकडून कळालं, कुठे रामचंद्रच वेषांतर करून गेले होते, तर कुठे गावच्या रजकानीच ही कथा सर्वतोमुखी केली, हा अपवाद सर्वतोमुखी केला. अशा वेगवेगळ्या कथा आपण ऐकत आलेलो आहोत. अशा वेगवेगळ्या कथांचा खरं मानायचं की हे खरं मानायचं? मग रामाच्या सैन्यासोबत युद्ध झालंच नाही असं वाल्मिकी रामायण का सांगताय? का तिथे ती लवकुशासोबतची युद्धाची कथा आलेली नाही आहे? अशी कथा आली असती तर कळलं असतं. खरंच माहित नाही, कुणालाच माहित नाही, रामालाही माहित नाही, लक्ष्मणालाही माहित नाही, लक्ष्मणालाही कळलं नाही, शत्रुघ्नालाही कळलं नाही, भरतालाही कळलं नाही, हनुमानालाही कळलं नाही, सगळेच अननोन होते, हे कळलं असतं की नाही? मग असं न कळता, ही कथा न टाकता थेट वाल्मिकींच्या सोबत कुशलवांना घेऊन येणे असं का झालं असेल? त्यांची एंट्री पुन्हा ती तिथे आहे. म्हणजे वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांडात कुशलवांचा उल्लेख कुठे आहे? शत्रुघ्नाच्या जाताना जन्म झाला आणि येताना काही महिने वर्ष गेले असतील युद्ध करून परत यायला, आणि येताना वाल्मिकी रामायणात वाल्मिकीच्या आश्रमामध्ये रामायणाचे गीत ऐकून शत्रुघ्नाला आश्चर्य वाटलं असा उल्लेख आहे. म्हणजे लवकुशाचा उल्लेख या कथेमध्ये 2च वेळेला येतो, आणि तोही शत्रुघ्न गेला त्या वेळेला येतो, बाकी ठिकाणी नाही येत. आणि आता उल्लेख येतोय तो थेट वाल्मिकींच्या सोबत कुशलव या यज्ञ समारंभात आलेले आहेत. वाल्मिकींनी काय करावं? वाल्मिकींनी ओळख कशी करून द्यावी कुशलवांची? थेट रामाच्या समोर उभं करावं, दरबार लोकांच्या, अयोध्येच्या नागरिकांच्या समोर उभं करावं आणि सांगावं, रामा हे तुझे पुत्र आहेत. असं घडलंय का? नाही. मग वाल्मिकींनी काय केलंय? कुशलवाला सांगितलंय, अरे सुरू करा. आणि सुरू करा म्हटल्याबरोबर कुशलवानी उच्चार आवाज आपल्या पित्याचं चरित्र कथन करायला सुरुवात केली आहे. आणि मग गीत तयार होतं. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. उच्चरवामध्ये आपल्या पित्याचं चरित्र, पुत्र सांगती चरित पित्याचे, आणि ज्योतीने तेजाची आरती. या ज्योती आहेत 2 कुशलव नावाच्या, आणि त्या ज्योती प्रत्यक्ष राम नावाच्या तेजाची आरती करतायत. हे रामचरित्र ऐकता ऐकता अयोध्यावासी तल्लीन झालेत, मग्न झालेत, आणि रामचरित्र ऐकता ऐकता अयोध्यावासियांना देखील आपल्या चुकांची जाणीव व्हायला लागली आहे. आता पुढे खरा मोठा प्रसंग आहे. पुत्राची तर ओळख होती आहे, पण अजून कुणाकुणाची नव्याने समोर आणणार आहे ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.